शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अवलेस बघा, पहिलाच बॉल उडवलाय आकाश धानवीने. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे आकाश धानवी. बघा काय सुरुवात झालेली आहे. आकाश धानवी अशाच मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय. 6 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुली कनेक्शन इथे पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पार, हा येतोय चौकार. षटकार त्यानंतर चौकार. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झालंय सन्माननीय मिलिंद दादा भोईर यांचे आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. त्यानंतर विठ्ठलजी गायकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि भरपूर मान्यवर आपल्याला मुख्य मंचावरती नक्कीच पाहायला मिळतील. धावफलक 10 या धावसंख्येवरती गोलंदाज चेतन बरफ थोडासा महागडा ठरलाय. 2 चेंडूवरती 10 धावा त्याने खर्च केल्यात. बघा मिस टायमिंग झाल्या, मात्र शतरक्षक दूर आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि आकाश धानवी आपण पाहतोय डेंजर एंडला धावत होता, मात्र चेंडू येईल तोपर्यंत ही दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. धावफलक 2 ने 12 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले 3. 2 ओव्हरचा मॅच आहे. यानंतर सेमीफायनल चा मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल या 2 ओव्हर नंतर, लक्षात घ्या. सरळ बॅटने हा देखील फटका खूप चांगला केलाय. भूषण होता, भूषणकडे संधी नाही आहे. चेंडू सेफ झोन मध्ये. आणखीन एक चौकार येतोय. माझा ताबा मनावर राहिलाच नाही. तुला नंदून कोयरी आता झालं मला काय. दिल माझ्या तुझ्याकडे सरकत जाय, सरकत जाय. त्याला कमल फुलं तुझे प्रेमात डुलं. रस्त्याला चालताना सवालीने चाल. तुझे खांद्यावर शिवून मी सांगतो उडी तुझी वाल, हा उडी तुझी वाल. चला प्रेक्षकांनी आणि आपली बाउंड्री पण, चला बाउंड्रीचा ताबा घ्या. चला आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 600 रुपये मिळतील. जे आपले एवन जोडी आहेत त्यांच्याकडे बक्षीस आपण पाहतोय. गणुदिवा लहू घोषे आपले आयोजक, त्यांच्याकडे 200 रुपये. याच दरम्यान पुढचा बॉल अख्खूर टप्प्याचा आणि गती देखील कमी, मात्र 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू निघून चाललाय आणि जातोय बघा कुठे, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. 4 धावा. आमचे गावातल्या लोट्यात करत गोठ्या, आमचे पायात पट्ट्यांना गल्ल्यात गाठ्या. मारत येऊ थँक्यू डीजे. चेंडू टाकून झालेत 5, धावा लागल्यात 20. बघा षटकार, चौकार, 2 धावा, चौकार, चौकार. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका खेळला गेलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे. थोडासा मिसफील्ड होताना दिसतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील
आकाश धानवी हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 21. चला, जे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत त्या संघाच्या संघनायकाला विनंती की आपण आमच्या VIP कक्षेसमोर येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल. चला या लगेच. चला, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश. गोवारी. टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. कमबॅक. आकाश धानवी याची विकेट मिळालाय. बिग ब्लो, मोठा हादरा. सांसों में तू मेरी जान है. मेरा मान, मेरा ताज, मेरा मान, मेरा ताज. चला, 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर राकेश येतोय. राकेश चौधरी. अवलेस्पाद पण फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक 22 या धावसंख्येवरती. कोलबर्ट्याचा चेंडू, हा देखील चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे. थोडासा मिसफील्ड झालाय, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24. हवलेस बघा, आणखीन एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यावेळेस बघा मिस टायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये. स्वतः राकेश येतो चेंडूच्या खाली. झेलची संधी, झेल ड्रॉप आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद.
अशी आहे की जे कर्णधार आलेत त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जे कर्णधार आलेत त्यांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. किती चेंडू शिल्लक आहेत? या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लगेच आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. पेंढरीपाडा जगदंबा स्पोर्ट्स या संघाला विनंती, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. कुणाची आयोजक वाट पाहणार नाही आहेत. त्याने आपले कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित ठेवायचे आहेत. तर यस, तिन्ही कर्णधार आलेले आहेत. आपण गणेशजी दिवा यांना विनंती करतोय. आणि एक लहान छोटा बाळ जे चिठ्ठ्या उचलतील, 2-2 उचलायच्या आहेत, त्यांच्यामध्ये मॅच लागेल. लक्षात असू द्या, विजयी संघाचा जर मॅच पहिला निघाला तर तो दुसऱ्या क्रमांकावरती खेळवला जाईल आणि उर्वरित जे 2 संघ आहेत त्यांच्यामध्ये मॅच लागेल. तो पहिला मॅच असेल. शेवटचा चेंडू, काय घडतंय या चेंडूवरती? तर निर्धाव पंच रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग साईड. येस येस, रिव्ह्यू घेतलेला आहे. तोपर्यंत आमचा एक छोटा कालच्या दिवसामध्ये जो थिरकताना दिसला गाण्यांवरती, तर काल मला वाटतं चॅम्पियन या गाण्यावरती नाचत होते. अजून एक कोणतरी होता, मोठा प्रौढ व्यक्ती होता तो. तर काय डिसिजन येते पंचांचं ते पाहणार आहोत आपण. त्या अगोदर नाव आपण, बाबा तुझं नाव काय बेटा? भावेश. पूर्ण नाव भावेश मोहन निंबारा. निंबारा कडू. तर या ठिकाणी पेंडिंग आहे डिसिजन. आपण जातोय नक्कीच थर्ड अंपायरच्या बाजूनं. चला, व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 27 धावा आपण पाहतोय. 27 धावा या धावफलकावरती लागल्या. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल पकडलाय, फसलाय अशोक देखील. तर 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 27 धावा, 28 धावांचं लक्ष ठेवलंय. चला जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. धन्यवाद प्रदीप. जाऊया आपण. चिठ्ठ्या उडवल्या जातात, 2 उचलायच्यात. आमचा निंबारा बंधू आहे आणि वाचून सुद्धा दाखवायच्यात 2. वाच. शाळेत जातो ना, वाचता येईल ना आपल्याला? युक्ती इलेवन वालेपाडा. आणि त्याच्या समोर अजून एक संघ आहे, युक्ती 11 वालेपाडा. आणि त्यांच्या समोर संघ असेल बाबा स्पोक कामन स्टेशन. थँक्यू. तर इथे आपण पहिला मॅच जो पाहणार आहोत, विजयी संघ आणि पेंढरीपाडाचा मॅच असेल. तर टॉस करण्यासाठी या मॅचचा आम्ही आमंत्रित करतोय, ते म्हणजेच आदरणीय सन्मान्य मिलिंददादा भोईर यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपण पाहतोय कर्नाला गावचे ग्रामस्थ आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सन्मान्य श्री मिलिंददादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला बाबा स्पोर्ट्स सुईपाडा कामन रेल्वे स्टेशन, दुसऱ्या बाजूला युक्ती 11 वालेपाडा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच बाबा स्पोर्टने. मी विनंती करतोय दादांना, दादा प्लीज आपण बसून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय.
बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन टॉस जिंकलाय. काय टॉस जिंकल्याच्या नंतर निर्णय असेल? फिल्डिंगच का? बॅटिंग म्हणजे चेस करणं पसंत आहे. प्रदीप, संध्याकाळचा सत्र आहे. टॉस जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा तुमच्या कामगिरीवरती लक्ष असेल. त्याने फिल्डिंग घेतले. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरचा आहे म्हणजे आम्हाला 40-45 रन करायचे आहेत. आज संघामध्ये काही बदल की मग संघामध्ये इन झालेत की आउट झालेत काही खेळाडू? नाही आहेच तेच आहेत. 1-2 चेंजेस असतील पण चांगले प्रयत्न करू की आम्ही खेळू चांगले आणि पुढे जाऊ. काय सांग या आयोजनाबद्दल? कारण आजचा शेवटचा दिवस 26 जानेवारीचा दिवस आहे. या प्रजासत्ताकचा दिवस आहे आणि काय सांगशील या आयोजनाबद्दल गणेश दिवाळीच्या? नाही ॲक्च्युली खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीसारखं म्हणजे एकदम खेळण्यासाठी या ग्राउंडला चांगलं वाटतं आणि सर्वांना शुभेच्छा आहेत आणि आम्हाला पुढच्या वर्षी पण तुम्ही एंट्री द्या इकडे असे ते आम्ही हे करतो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपण पाहतोय की टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन बिपाडा या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया. त्या ठिकाणी सज्ज झालेत सन्मान्य श्री आमचे उत्कृष्ट असा व्हॉइस ऑफ बामणगाव प्रदीप लोखंडे. ऑफ साईडला फटका इथे खेळून काढलाय. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. 28 धावांचं टार्गेट आहे. 28 धावांचं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 28 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेली आहे. आकाश धानवी चला आकाश धानवी आपण पाहतो बॉलिंग मार्ग वरती. बॅटिंग खूप चांगली केली. पहिला चेंडू एक सिंगल आले. दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. सचिन कवले ऑफ साईडला हा चेंडू खेळून काढतो. एक सिंगल धाव मिळेल बघा. जास्त इथे रिस्क घेतला जात नाहीये. सिंगल डबल वरती इथे भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. जोरगास मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आपण पाहतो निर्धाव. लक्षात घ्या फिल्डिंग करणारा संघ आपल्याला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर कॅप्टन रिव्ह्यू घ्यायला. लक्षात घ्या जर एखादा दुसरा खेळाडू जर रिव्ह्यू घेत असेल तर रिव्ह्यू मिळणार नाहीये आणि जर पंचांना वाटलं की 15 सेकंद निघून गेलेत तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. याची आपण दक्षता घ्या. अवलेस बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक आला होता. झेल ड्रॉप जीवनदान आणि बॅटिंग मध्ये देखील सेम असेल. आपण रिव्ह्यू घ्यायचा असेल तर फलंदाजीत रिव्ह्यू घेऊ शकतो. मात्र 15 सेकंद निघून गेली असं पंचांना जर वाटलं तर तो रिव्ह्यू मिळणार नाही. याची आपण देखील नोंद घ्यायची आहे. वेळेस बघा चेंडूला हुक केलाय. शतरक्षक आहे तिकडे. झेलची संधी. झेल पकडलाय. आदित्य बरफ याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. चला आपण समीकरण जर बघितलं तर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा.
राकेश राकेश चौधरी दुसरा षटक हाताळण्यासाठी. चला 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा. इकडं मोठे फटके मारावे लागतील. 4 षटकार ठोकावे लागतील किंवा 6 चौकार. चला पाहूया. स्ट्राइक वरती सचिन कौले. फुलटा चेंडू आहे. फायदा काही उचलता आलेला नाहीये. चेंडू येतो या मिड ऑफ मध्ये. एक सिंगल धाव. चला 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 5 चेंडू 23 धावा. फुल टॉय चेंडू आहे. चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इकडनं आपण जर बघितलं ना तर हा सामना कठीण झालाय गावदेवी कामन या टीम साठी, कारण मोठ्या फटक्यांची फार आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. फुलटा चेंडू. चला नो चेंडू साठी तर रेफर केलेला आहे पंचांनी. चला रेफर केला गेलाय. पंचांचा हा रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. चला रिलीज ऑफ द डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा, चेंडू कुठे येतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. चला आपले तिसरे पंच इथे सज्ज असतील. प्रभाकरजी दिवा. फेअर डिलिव्हरी. बघा बॅट्समन पुढे देखील आहे आणि चेंडू डीप होतोय यष्ट्यांच्या खाली, म्हणजे फेअर डिलिव्हरी असेल. बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका खेळलाय, मात्र उशीर झाला या फटक्यांसाठी. हे फटके अगोदर यायला हवे होते. चौकार आलाय. 2 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. ऑन साइडला राकेशच्या बॅट मधून राकेशच्या विरोधात सलगचा हा दुसरा चौकार. एक चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. 1 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे जीवदानी गिरीज या संघाने. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल